मी अथर्व गोसावी, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये. आपला म्युच्युअल फंडचा 16वा लाईव्ह सेशन आहे आणि यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक प्रोसेस की कशा प्रकारे तुम्ही बेस्ट फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड शोधू शकता, बेस्ट फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड फाइंड आउट करू शकता, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण आपण अशा प्रकारचे सेशन किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवताना तेव्हा मी डायरेक्टली फक्त तुम्हाला नावं नाही सांगत की तो फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड बेस्ट का आहे, किंवा तो जे मी तुम्हाला 4-5 फंड्स इथे डिस्कस करेन त्यातला कोणता बेस्ट आहे आणि तो का आहे, तुम्हाला सर्व नॉलेज मी देणार आहे आजच्याच व्हिडिओमध्ये. सो मला फक्त एकच गोष्ट सांगा की ह्याच्या आधीचे आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ते कोणी कोणी अटेंड केलेले आहेत, कोणते कोणते अटेंड केले ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण आजच्या सेशनमध्ये त्या पद्धतीने पुढे जाऊ, त्या प्रकारे पुढे जाऊ. तुमच्या समोर कमेंट बॉक्स ओपन आहे, तुमच्या समोर चॅट बॉक्स ओपन आहे. मला फक्त सांगा की किती लोकांनी आपले या आधीचे सेशन्स अटेंड केलेले आहेत ते, आणि कोणते अटेंड केलेत तुम्ही. मी कालच्या दिवशी बेस्ट स्मॉल कॅप फंड्स घेतलेला होता. त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला बेस्ट मिड कॅप, बेस्ट रेशोज वगैरे तुम्हाला सांगितलेले. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये लोक जो बेस्ट फंड बद्दल तुम्हाला सांगतात किंवा बेस्ट गोष्ट जी निवडतात, ती प्रत्येक वेळेला ना फक्त रिटर्न्स बघून निवडतात. ओके, म्हणजे फक्त रिटर्न्स बघतात की बाबा ह्या म्युच्युअल फंडने एका वर्षामध्ये 5 वर्षामध्ये किती रिटर्न्स दिलेत. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा, जेवढी पण लोक इथे अटेंड करतायत, एखादा म्युच्युअल फंड जर गेल्या एका वर्षामध्ये चांगले रिटर्न्स देतो आहे, याचा अर्थ असा आहे का की तो प्रत्येक वर्षी तोच म्युच्युअल फंड खूप भारी रिटर्न्स देईल. ठीक आहे, आता आपण सर्व लोक आयपीएल बघतोय. सो गेल्या आयपीएल मध्ये समजा एक प्लेअर जो तो खूप चांगला खेळलाय, तर गरजेचं आहे का की प्रत्येक आयपीएल मध्ये प्रत्येक मॅच मध्ये तो प्लेअर खूप भारीच खेळेल. कदाचित तो हा सीझन कम्प्लिटली फ्लॉप सुद्धा होईल, पुढचा सुद्धा फ्लॉप होईल, त्याच्या पुढे कदाचित तो स्टार असेल. सो तशाच प्रकारे म्युच्युअल फंड पण जर 1-2 वर्ष चांगला परफॉर्म करत असेल, याचा अर्थ असा नाही की तो पुढची 5-10 वर्ष परफॉर्म करेल. आणि आपण जेवढी पण लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहोत, खास करून आपल्या अंडर जेवढी पण लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत, त्यांना आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की मिनिमम 5 ते 10 ते 15 वर्ष तुमचा व्ह्यू असला पाहिजे, तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये या. जर तुमचा व्ह्यू कमी असेल, 2 वर्ष 3 वर्ष असेल, तर म्युच्युअल फंड हे प्रोडक्ट तुमच्यासाठी नाही. मग तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा बॉन्ड इन्व्हेस्टिंग करू शकता, वॉटेवर अशा ठिकाणी पैसे टाकू शकता ते तुम्हाला असं वाटतंय की चांगले रिटर्न्स मी काढू शकतो. ठीक आहे, मग म्युच्युअल फंड तुमच्यासाठी नाही, तर तुमच्याकडे कमी कालावधी असेल तर. तुमच्याकडे जास्त टाइम पिरियड आहे, मिनिमम 5 वर्ष, तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग आता जर आपल्याला मिनिमम 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचा सिनेरिओ बघायचा आहे, तर आपण रिटर्न्स फक्त 1-2 वर्षाचे बघून चालणार नाही. रिटर्न्स सोबत आपल्याला बाकीचे रिस्क रेशो सुद्धा बघावे लागतात. रिस्क रेशो म्हणजे काय? समजा आता मार्केटमध्ये वॉर चालू होता. ओके, वॉर चालू असताना आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत होतो की इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करा, ही चांगली संधी आहे. कदाचित ह्याच्यापेक्षा चांगली संधी तुम्हाला भेटणार नाही येत्या काळामध्ये. प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ बनवून सांगत होतो. इव्हन मी आत्ताही डेली व्हिडिओज घेतोय आणि यापुढेही डेली घेणार आहे. सो त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली सुद्धा. आपल्या अंडर जी लोक ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी अजून त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढवली. सो आता तुम्ही जर बघाल ना, तर जेवढं मार्केट पडलेलं तिथून ऑलमोस्ट, एक तुम्ही जर इथे मी दाखवून तुम्हाला, निफ्टी जी आहे ती ऑलमोस्ट 8% रिकवर पण झाली. निफ्टी 8% रिकवर पण झाली. बरं, किती दिवसात झाली? 1, 2, 3, 4, 4 दिवसात झाली. 4 दिवसामध्ये निफ्टी 8% रिकवर झाली. मी तेव्हा एक लाईन बोललेलं होतं की जेव्हा मार्केट वरती जायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्हाला चान्स सुद्धा देणार नाही इन्व्हेस्टमेंट करण्याचा. ते फास्ट वरती जाणार. परत एक गोष्ट लक्षात घ्या, गरजेचं नाहीये की गरजेचं नाहीये की बाबा इथून मार्केट परत वरतीच जाईल. इथून अजूनही खाली येऊ शकतं. बट तुम्हाला मार्केट प्रत्येक वेळेला जी अपॉर्च्युनिटी देत राहणार ती तुम्ही कॅप्चर केली पाहिजे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं आहे. आता आपल्याला जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते, लक्षात घ्या, शेअर मार्केटचे सेशन सुद्धा मी घेतो रात्री 9 वाजता. स्विंग ट्रेडिंग पण तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यांना. बट या सेशनमध्ये आपण काय शिकतो, तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काही इम्पॉर्टंट रेशोज वरती लक्ष ठेवावं लागतं. इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर जाणून घ्यावे लागतात. ओके, आता हे जे मी तुम्हाला जो तुमच्या समोर एक फाईल दाखवतोय ना, ज्याच्यामध्ये आहे शार्प रेशो, सॉर्टिनो रेशो, स्टँडर्ड डेव्हिएशन, हे सर्व मी एका सेशन मार्फत तुम्हाला शिकवलेलं होतं. हा सेशन किती लोकांनी अटेंड केलेला मला जरा सांगा एकदा कमेंट बॉक्समध्ये. म्युच्युअल फंड मधले रिस्क रिवॉर्ड फॅक्टर बद्दल मी एक डिटेल सेशन घेतलेला होता. किती लोकांनी तो ऑलरेडी अटेंड केलेला आहे, अटेंड केलेला होता, हे मला एकदा जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. नसेल केला, तुम्हाला तो परत कधीतरी आपण रिपीट घेऊ संडेला वगैरे, तेव्हा तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता. सो हे जे आहे ते इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात. ह्या फॅक्टर्सच्या आधारे आपण ठरवतो की कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे. असं नाही की मला एखादा म्युच्युअल फंड आवडतो म्हणून मी तुम्हाला सांगतो तो बेस्ट आहे, असं अजिबात नाहीये.
तुम्ही जर आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करत आहात तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. मला हे माहिती नाही की बाकीचे ॲडवायझर किंवा बाकी कोणते ॲप्लिकेशन तुम्हाला नॉलेज देतं अशा प्रकारचं की नाही. पण तुम्ही जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आलेला, शिकण्यासाठी आलेला आहात, तर आपण तुम्हाला हे नॉलेज इथे फ्रीमध्ये देत आहोत. ठीक आहे. आता मी हा म्युच्युअल फंड निवडताना तुम्हाला हे रेशो थोडे रिपीट करेनच, तेव्हा तुम्हाला समजून येतील. आता इथे मी काय केलं, इथे मी फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड्स इथे तुमच्या समोर एक शीट बनवली आहे आणि एक चांगल्या प्रकारचे 4 म्युच्युअल फंड मी ते सिलेक्ट केले. कसे सिलेक्ट केले? तर एटी मनीच्या वेबसाईटवरती आलो आणि इथे फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये जे पण तुम्हाला जे टॉपचे नॉर्मल म्युच्युअल फंड्स दिसतात ते घेतले. ठीक आहे. सो हे 4 म्युच्युअल फंड्स आहेत, ज्याच्यामधले कोणते म्युच्युअल फंड बेस्ट आहेत ते आपण आता फाइंड आउट करूया. इथे मी तुमच्यासाठी सगळे रेशोज लिहिले, जसं की इथे रिटर्न्स आहे सुरुवातीपासूनचे, शार्प रेशो आहे, सॉर्टिनो रेशो आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, बीटा आहे आणि अल्फा आहे. सो ह्यांच्या मदतीने आपण टॉपचे म्युच्युअल फंड फाइंड आउट करणार आहोत. 2 म्युच्युअल फंड फाइंड आउट करणार ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. किती लोक इंटरेस्टेड आहे शिकण्यासाठी नक्की सांगा. ज्यांनी आपले आधीचे व्हिडिओज बघितले, जे डेली लाईव्ह अटेंड करतात, त्यांना एकदम इझिली समजून येईल मी काय करणार आहे. सो डेली लाईव्ह अटेंड करणं यासाठी गरजेचं आहे. फ्री लाईव्ह सेशन असतात रोज आपले रात्री 8 वाजता म्युच्युअल फंड बद्दल आणि 9 वाजता शेअर मार्केट बद्दल किंवा 8:30 वाजता. तो तुम्हाला टायमिंगच्या ठिकाणी सांगितलं जातो ग्रुपवरती. किती लोक इंटरेस्टेड आहे सांगा. सुरुवात करायची का आपण कंपॅरिझनसाठी आणि बेस्ट म्युच्युअल फंड फाइंड आउट करण्यासाठी. 4 आपण घेतलेले आहेत. HDFC फ्लेक्झी कॅप, पराग पारिक फ्लेक्झी कॅप, बँक ऑफ इंडिया फ्लेक्झी कॅप आणि निपॉन फ्लेक्झी कॅप. आता मला पहिली गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये यापैकी कोणता फंड आहे? यापैकी कोणता फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे किंवा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये घेण्याचा विचार करताय मला सांगा, जेणेकरून मी त्या फंडबद्दल सविस्तर सांगू शकेन. म्हणजे समजा इथे जास्त लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये पराग पारिक असेल तर त्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगू शकेन. इथे जास्त लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये HDFC असेल तर त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगू शकेन म्हणून सांगतोय. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता फ्लेक्झी कॅप फंड आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त जे असतील जास्तीत जास्त लोकांनी सांगितलं तर बरं होईल. ओके. आता सुरुवात करूया आपण HDFC फ्लेक्झी कॅप फंड पासून. HDFC फ्लेक्झी कॅप फंडाचं एज आहे 31 वर्ष. मी तुम्हाला इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. 31 वर्ष हा फंड मार्केटमध्ये आहे. 31 वर्ष. ह्याने गेल्या 5 वर्षामध्ये रिटर्न्स दिलेले आहेत. 19.4% चा CAGR खूप मोठा होतो. 19.4%. सो त्याच्यासोबत आपण आता बाकीच्या गोष्टी कंपेअर करूया. ठीक आहे. आता कोणाला न्यू फंड घ्यायचा असेल, आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल, तुम्हाला आता इथे नॉलेज भेटणार आहे. ठीक आहे. आता सेकंड आहे पराग पारिक, बँक ऑफ इंडिया आणि निपॉन. तुम्ही जर बघाल ना तर ह्या सगळ्यामध्ये HDFCचं एज जे आहे ना ते सगळ्यात जास्त आहे. 31 वर्ष तो फंड मार्केटमध्ये फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये काम करतो आहे. 1 लाख करोडचा EM आहे. म्हणजे 1 लाख करोड ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. सेकंड नंबरला आहे पराग पारिक, जो सुद्धा 12 वर्ष आहे आणि या फंडचा EM आहे 1,34,000. म्हणजे पराग पारिकने 12 वर्षाच्या काळामध्ये HDFCच्या 31 वर्षाच्या टाइम पिरियडच्या पेक्षाही जास्त EM गोळा करण्यामध्ये सक्सेस घेतलेला आहे. जास्त पैसा पराग पारिक फ्लेक्झी कॅप फंडकडे सध्या आहे. लक्षात घ्या, जास्त पैसा म्हणजे जास्त रिटर्न्स असं अजिबात नाही. कदाचित आता इथे बँक ऑफ इंडियाचा फ्लेक्झी कॅप फंड आहे, 2,000 करोडचा EM आहे फक्त 2,000 करोड. तो सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो ह्या दोन्ही फंडपेक्षा. असं नाही की मोठा EM आहे म्हणजे तुम्हाला जाम भारी रिटर्न भेटणार, असं अजिबात नाही. ठीक आहे. आता हे सगळं झालं. इथे आपण आता काम करूया. आपण आता इथे बघ, आपण ना कधीही फंड एज आणि AUM वरनं कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे हे ठरवू शकत नाही. हे फक्त 2 फॅक्टर्स मी तुम्हाला इथे समजण्यासाठी टाकलेले आहेत. आपण रँकिंग कुठून द्यायची या फॅक्टर पासून. 5 वर्षाचा CAGR. 5 वर्षाचा CAGR कोणत्या 2 फंडांचा सगळ्यात जास्त आहे? HDFCचा आहे 19%, 19.4. ह्याला आपण एक रँक देऊया की बाबा ह्याचा CAGR चांगला आहे गेल्या 5 वर्षाचा. आणि सेकंड नंबरला आहे बँक ऑफ इंडियाचा फ्लेक्झी कॅप फंड. एकदम आपण असं म्हणतो ना की कोणाचंही लक्ष न असलेला फंड आहे बँक ऑफ इंडियाचा फ्लेक्झी कॅप. खूप चांगला फंड आहे. कोणाचंही लक्ष नाही. अंडररेटेड ज्याला आपण म्हणतो, अंडररेटेड फंड आहे. कारण की बँक ऑफ इंडियाची AMC काही एवढी मोठी नाहीये, फेमस नाहीये. निपॉन सारखी, HDFC सारखी, पराग पारिक सारख्या फेमस AMCs आहेत. फेमस एसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत. बट बँक ऑफ इंडिया AMC तेवढी फेमस नाहीये. बट त्या तुलनेमध्ये त्यांचा फ्लेक्झी कॅप फंड फार चांगला परफॉर्म करतो गेल्या 5 वर्षापासून, सुरुवातीपासून. ठीक आहे. इथे बघा, रिटर्न सिन्स स्टार्ट्स म्हणजे ह्या म्युच्युअल फंडला सुरुवात झाल्यापासून याने किती रिटर्न्स दिले. आता तुमचे डोळे उघडतील. मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे सांगतो. निपॉनच्या फ्लेक्झी कॅप फंडने त्याचा एज आहे फक्त 5 वर्ष, त्यामध्ये त्याने 10%चा CAGR दिलेला आहे. बँक ऑफ इंडियाने गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीपासून 23%चा CAGR डिलिव्हर केलेला आहे. 23%. पराग पारिकने 17.7% आणि HDFCने, बट लक्षात घ्या पराग पारिकने गेल्या 12 वर्षामध्ये 70.7%चा CAGR दिलाय आणि HDFCने गेल्या 31 वर्षामध्ये
जवळपास 31 वर्षामध्ये जवळपास 18.5% CAGR दिलं. हे मी तुम्हाला 5 वर्षाचं बोललो, बट सुरुवातीपासून त्याने 18.6% रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत गेल्या 31 वर्षामध्ये कन्सिस्टंटली. मला इथे कोणी सांगू शकतो की जर तुम्हाला 31 वर्ष कंटिन्युअसली 17.5% किंवा 18.5%चे जे रिटर्न्स भेटत आहेत, तर ते किती आहेत? कमी आहेत, जास्त आहेत? मला एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 31 वर्षामध्ये जर तुम्हाला एवढे रिटर्न्स भेटत आहेत, तर मला एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कंटिन्युअस भेटत आहेत. CAGR रिटर्न्स आहेत ते, म्हणजे असं नाही की एकदाच भेटलेले आहेत किंवा काय. CAGR रिटर्न्स म्हणजे कन्सिस्टंटली तुम्हाला रिटर्न्स त्या ठिकाणी भेटलेले आहेत, याचा अर्थ होतो. खूप जास्त आहे, बरोबर. सो तुम्हाला ना अशाच प्रकारचं नॉलेज आपण देत असतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आमच्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल, तर आपल्या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. जी पण इथे लोक आहेत ज्यांना आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना असं नॉलेज रोज हवं आहे, अशी माहिती रोज हवी आहे, तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आमच्या अंडर असावा, जेणेकरून आम्ही तो अनालिसिस करू शकतो असं तुम्हाला वाटतंय, तर नक्की आमच्या अंडर तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करू शकता. फ्री अकाउंट ओपन करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, तो फॉर्म भरा. तुम्हाला आमच्या टीमकडनं दुसऱ्या दिवशी कॉल येईल. तुम्हाला अकाउंट ओपन झाल्यानंतर एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आपल्याकडून असाइन केला जातो, तो तुम्हाला कंप्लीट गाईड त्या ठिकाणी करतो प्रत्येक वेळी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाला की बाबा 18%चा CAGR खूप जास्त आहे. काही लोकांना असं वाटत असेल खूप कमी आहे. आपण एक कॅल्क्युलेट करू की बाबा 31 वर्षाचा एखादा फंड जवळपास 18%, 18.5%चा CAGR देतोय. तर काय त्याने काय पद्धतीचे रिटर्न्स डिलिव्हर केलेले असतील, काय प्रकारचे रिटर्न्स डिलिव्हर केलेले असतील, आपण एक समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ठीक आहे. SIP कॅल्क्युलेटरवरती जाऊया आणि इथे मी SIP समजा 10,000 रुपयाची करतो. समजा 10,000 रुपयाची करतोय एखादा व्यक्ती 31 वर्ष SIP आणि त्याचा रिटर्न्स येत आहे 18.5%. जर त्याने HDFCच्या फ्लॅक्सी कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर त्याची इन्व्हेस्टमेंट होते 37 लाख. बट त्याचे रिटर्न्स बनत आहेत जवळपास 19.5 करोड. 31 वर्षामध्ये 19.5 करोड. मी तुम्हाला कधीही सांगत नाही की एवढ्या मोठ्या टायमिंगसाठी SIP करा. कारण माझं मत काय आहे, की तुम्ही आज SIP करताय म्हणजे तुम्ही मरेपर्यंत SIP नाही करणार, बरोबर. बरेचसे लोक तुम्हाला सांगतात 30 वर्ष करा, 40 वर्ष करा, काही गरज नाही. 30-40 वर्ष तर तुम्ही SIP करणार, तुम्ही तुमचे पैसे एन्जॉय कधी करणार? किंवा तुम्ही तुमचे पैसे तुम्ही एन्जॉय केलंच पाहिजे. सो एवढा टाइम SIP करायची काही गरज नाही. आपण एक साधारणतः समजूया 20 वर्ष समजूया. चला 20 वर्ष जरी तुम्ही यामध्ये SIP केली असती, 2.5 करोडचा कॉर्पस तुमचा तयार झाला असता. 15 वर्ष जरी केली असती, साधारणतः 1 करोडच्या आसपास तुमचा कॉर्पस इथे तयार झाला असता. तर तुम्ही इथे 10,000 तरी महिना इन्व्हेस्टमेंट करताय तरी. ठीक आहे. 10,000 तरी महिना SIP करताय तरी. अशा प्रकारे जे तुम्ही या ठिकाणी काम करू शकता सिंपल पद्धतीने. हे पोटेन्शियल आहे म्युच्युअल फंडचं. ओके. म्युच्युअल फंडचे रिझल्ट्स आहेत आतापर्यंतचे. ओके. जर तुम्हाला आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, नक्की गुगल फॉर्म सबमिट करा. आपली टीम तुम्हाला मेसेज करेल, कॉल करेल. मेसेजवरती आमची अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवेल, तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आता इथे रिटर्न सुरुवातीचे कोणाचे जास्त आहेत? बँक ऑफ इंडियाचे जास्त आहेत. बट लक्षात घ्या, बँक ऑफ इंडियाचा टाइम पिरियड कमी आहे. ह्याने 5 वर्षात 23% दिलेत आणि ह्याने 31 वर्षात कन्सिस्टंटली 18% दिलेत. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. आपण ह्याला चांगला पॉईंट देऊ. त्यानंतर शार्प रेशो. शार्प रेशो म्हणजे काय? शार्प रेशो म्हणजे या म्युच्युअल फंडने जेवढी रिस्क घेतलेली आहे, त्या रिस्कच्या तुलनेमध्ये किती तो रिटर्न्स देतोय. एखाद्या म्युच्युअल फंडने मार्केटमध्ये केवढी रिस्क घेतली, त्या तुलनेत तो किती रिटर्न्स देतोय, हा शार्प रेशो सांगतो. शार्प रेशो नेहमी जास्त पाहिजे. शार्प रेशो जास्त कोणाचा आहे? शार्प रेशो जास्त आहे पराग पारिकचा, म्हणजे रिस्कच्या तुलनेमध्ये चांगले रिटर्न्स देतोय आणि जास्त आहे पुन्हा HDFCचा. त्यानंतर आहे सॉर्टिनर रेशो. सॉर्टिनर रेशो म्हणजे काय? सॉर्टिनर रेशो म्हणजे ह्या म्युच्युअल फंडची डाऊन साइड रिस्कच्या तुलनेमध्ये किती जास्त रिवॉर्ड आहेत. म्हणजे एखादा म्युच्युअल फंड डाऊन साइड किती जातो, त्या तुलनेमध्ये तो किती रिटर्न्स देतोय, हे सॉर्टिनर रेशो सांगतो. तो सुद्धा नेहमी जास्त पाहिजे. सॉर्टिनर रेशो नेहमी जास्त. सॉर्टिनर रेशो जास्त कोणाचे? परत एकदा पराग पारिक आणि तुमचा बँक ऑफ इंडिया, दोघांचा सॉर्टिनर रेशो जास्त आहे. HDFCचा पण ठीक आहे, ह्या दोघांच्या तुलनेमध्ये ठीक आहे, बट आपण थोडंसं पॉईंटने जास्त देत असो, बँक ऑफ इंडियाचा जास्त आहे. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्होलॅटिलिटी. स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. लक्षात घ्या, शार्प रेशो आणि सॉर्टिनर रेशो नेहमी जास्त हवे, स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कम हवं. स्टँडर्ड डेव्हिएशन कोणाचा कमी आहे? पराग पारिक फ्लेक्झी कॅपचं. म्हणजे आपलं व्होलॅटिलिटी कमी आहे आणि त्यासोबतच तुमचं HDFCचं सुद्धा या चौघांमध्ये तरी कमी आहे. सगळ्यात कमी पराग पारिक आहे, HDFC सेकंड नंबरला. त्यानंतर येतो बीटा. बीटा म्हणजे काय? त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेमध्ये तो किती व्होलॅटाईल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फ्लॅक्झी कॅप जो इंडेक्स आहे किंवा फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडचा जो बेंचमार्क आहे,
तो बेंचमार्क किती व्होलाटाईल आणि त्या तुलनेमध्ये हा म्युच्युअल फंड किती व्होलाटाईल आहे. सो बीटा नेहमी कमी असावा. बीटा कमी कोणाचा आहे परत एकदा पारंपरिकचा कमी आहे आणि एचडीएफसीचा सेकंड नंबरला कमी आहे. आणि त्यानंतर आहे अल्फा. अल्फा म्हणजे काय एक्सेस रिटर्न्स, म्हणजे तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट किती जास्त रिटर्न्स देते बेंचमार्कच्या तुलनेत, त्याला म्हणजे अल्फा नेहमी जास्त असावा. सो अल्फा जास्त आहे पारंपरिक आणि बँक ऑफ इंडिया. सो ह्यावरनं तुम्हाला काय समजतंय की तुमचा बँक ऑफ इंडिया जो आहे ना, तो ऑब्व्हियसली तुम्हाला रिटर्न्सच्या बाबतीमध्ये चांगले रिटर्न्स देतोय. ओके, रिटर्न्सच्या बाबतीमध्ये चांगले रिटर्न देतो, अल्फा चांगला देतोय, सॉर्टिन रेशो हाय आहे, पण याचं एज फार कमी आहे. एज फार कमी आहे म्हणजे फालतू फंड आहे असं नाही. जर तुम्हाला फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये रिस्क घ्यायची असेल, जर तुम्हाला फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये रिस्क घ्यायची असेल तर बेस्ट तुमच्यासाठी असू शकतो बँक ऑफ इंडिया फ्लेक्झी कॅप फंड. नवीन प्लेयर आहे, नवीन फंड आहे, चांगला परफॉर्म करू शकतो येत्या काळामध्ये, आतापर्यंत करून दाखवलंय. तुम्हाला थोडंसं सेफ जायचंय म्हणजे बाबा ठीक आहे म्युच्युअल फंड आहे, मला मोठे रिटर्न्स नको आहेत. मोठे रिटर्न्स ऑब्व्हियसली देत आहेत हे फंड, बट त्यातल्या त्यात तुम्हाला सेफ जायचं, तुमच्यासाठी दोन ऑप्शन आहेत, एचडीएफसी आणि सेकंड म्हणजे पराग पारिक. ठीक आहे, पहिला आहे एचडीएफसी, सेकंड आहे पराग पारिक. कारण एचडीएफसीचा बेनिफिट असा आहे की त्याने 31 वर्षामध्ये कंटिन्युअसली 18% सीएजीआर दिलाय. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पराग पारिकने सुद्धा ऑब्व्हियसली 12 वर्ष कंटिन्युअसली जवळपास 18% सीएजीआर दिलेला आहे, ती सुद्धा चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही जर बघाल ना त्या एचडीएफसी मध्ये तुम्हाला एचडीएफसीला प्रत्येक ह्याला पॉईंट्स भेटलेत, फक्त अल्फा थोडा कमी आणि सॉल्ट रेशोला पॉईंट नाही भेटलाय. तेच पराग पारिक मध्ये तुम्ही जर बघाल ना तर सर्व रिस्क फॅक्टर एकदम बेटर आहेत. हे सर्व जे रिस्क फॅक्टर आहेत ना, म्हणजे रिस्क प्रॉपरली मॅनेज आहे पराग पारिक मध्ये. रिस्क जी आहे ती प्रॉपरली मॅनेज, हा रिटर्न्स थोडेसे कमी आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही जर रिस्क प्रॉपरली मॅनेज करताय तर रिटर्न्स तुम्हाला एचडीएफसीच्या तुलनेमध्ये कमी आहेत, पण रिस्क तरी मॅनेज. तुम्हाला एकदम प्रॉपर रिस्क मॅनेज हवी असेल तुम्ही पराग पारिक सोबत जाऊ शकता. तुम्हाला रेप्युटेशन सोबत जायचं असेल एचडीएफसी सोबत जाऊ शकता, आणि रिस्क घ्यायची तर बँक ऑफ इंडियाचा फंड तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, बाकी निपॉनचा फंड पण चांगला आहे, बट निपॉनच्या फंडचा एज अजून कमी आहे. लक्षात घ्या, कदाचित असं असू शकतं की पुढच्या 1-2 वर्षामध्ये निपॉन टॉपला असेल. ओके, निपॉनचं सुद्धा तुम्ही तर बघाल ना, स्टँडर्ड डिव्हिएशन चांगला आहे, बीटा पण 1 पेक्षा कमी आहे, पण सध्या तो नवीन फंड आहे त्यामुळे त्याला थोडासा टाइम देऊ शकतो आपण. कदाचित 1-2 वर्षामध्ये तो सुद्धा टॉपला जाईल, कारण मोठी एएमसी आहे निपॉन सुद्धा. बट करंटली डेटानुसार हे दोन फंड तुम्हाला टॉप दिसत आहे, टॉपच्या कॅटेगरीमध्ये दिसत आहेत फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये. किती लोकांना हे नॉलेज समजलेलं आहे मला सांगा. तुम्हाला जर परत एकदा सांगतो, आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, गुगल फॉर्मची लिंक सेंड केलेली आहे, नक्की सबमिट करा. उद्या आमची टीम कॉल करेल, तर तुम्ही अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नॉलेज त्या ठिकाणी आपण देऊ आणि तुमचं अकाउंट आपल्या अंडर ओपन करून घेऊ. तुमचं जर आमच्या अंडर ऑलरेडी अकाउंट असेल त्या ऍप्लिकेशनवरती मेसेज करा. एकदा का तुमचं अकाउंट ओपन झालं की तुम्हाला एक आमच्यातर्फे ऍप्लिकेशनवरती एक चॅट बॉक्स भेटतो. त्या चॅट बॉक्स मधनं तुम्ही आमच्यासोबत बोलू शकता डायरेक्टली 24/7. सोबतच आपला रिलेशनशिप मॅनेजर तुमच्यासोबत असतो, ज्याचा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, कधीही करू शकता. तुम्हाला तिथे हेल्प केली जाईल. ठीक आहे, सो त्यामुळे सांगता आपल्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा, जेणेकरून आपण प्रॉपर प्लॅनिंगने तुमची एसआयपी सुरुवात करू, त्यानंतर एचडब्ल्यूपी प्लॅन करू. असं नाही की आज सुरू केली तर 10, 20, 25, 30 वर्ष तुम्हाला एसआयपी करायचीच आहे. काही गरज नाही, लिमिटेड टाइम एसआयपी करा, त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला इन्कम भेटणार आहे. कसं भेटणार याबद्दल मी वेळोवेळी आपल्या युट्यूब चॅनलवरती शिकवलेलं आहे. सो युट्यूब चॅनल अजून तुम्ही पाहिलेलं नसेल तर जवळपास 150 पेक्षा अधिक व्हिडिओ म्युच्युअल फंड बद्दल अवेलेबल आहे. लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. युट्यूब चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सेंड केलेली आहे, तर नक्की बघून घ्या. ठीक आहे, आजचा सेशन तुम्हाला जर आवडलेला आहे का, आवडलेला असेल तर नक्की आम्हाला सांगा. ठीक आहे, उद्या सुद्धा आपल्याला अटेंड करा. उद्या सुद्धा आपलं सेशन आहे रात्री 8 वाजता. ओके, सेशन आवडलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट वाचण्यासाठी फार उत्सुक आहे. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते सांगू शकता. सोबतच तुमचे जे काही डाऊट्स असतील तेही तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला रेग्युलरली जर सेशन अटेंड करायचे असतील तर मी तुम्हाला आता आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे, चॅट बॉक्समध्ये जे आहे ते एक लिंक देतोय आपल्या टेलिग्राम चॅनलची. तो टेलिग्राम चॅनल मात्र नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, जेणेकरून म्युच्युअल फंड बद्दल सर्व नॉलेज, सर्व माहिती तुम्हाला त्याच टेलिग्राम चॅनलवरती मिळत राहील. सो तो टेलिग्राम चॅनल न चुकता सर्वांनी जॉईन व्हा. ओके, थँक्यू, धन्यवाद. काही डाऊट असेल तुम्ही नक्की विचारू शकता.